आज होती बागणीची जत्रा। तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये। तर आज खूप म्हणजे बऱ्याच दिवसांनी स्किन केअरची हुक्की आली होती मला। तर मग मस्तपैकी एक थोडंसं पीठ होतं माझ्याकडे, ज्याच्यामध्ये चणा डाळ आणि मसूर डाळ मिक्स होतं। ते दुधामध्ये कालवून मी लावलं होतं आणि मग ते लावून काय करायचं, तर मग आता मुलांचे स्कूल वगैरे चालू होणार आहेत, तर सँडल्स शूज सगळंच धुवून घेतलं। आता तर त्यांना फक्त सँडल्सच वापरायचे, पण म्हटलं धुवून सगळंच ठेवू। ही सगळी कामं करून झाल्यानंतर मस्त आंघोळ केली आणि अगरबत्ती माझ्याकडे संपली आहे, तर मी आता धूपच लावते आणि लक्षातच नाही राहत खाली गेल्यानंतर अगरबत्ती घेऊन यायचं। तर मी मस्तपैकी देवपूजा करून घेतली। आज माझ्याकडे फुलं नव्हती, तर पूजा वगैरे करून झाल्यानंतर माझी बाकीची कामं आवरली, जेवण खाऊन झालं सगळं, भांडी वगैरे घासली आणि मग मी बसली होती, तर कसला एवढा आवाज आहे म्हणून बघायला गेली, तर हे सगळेजण खेळत होते आणि त्याच्यामध्ये आता शिवार्थनी सुद्धा हजेरी लावायला चालू केलंय, कारण तो घरी थांबतच नाही। या मुलांचा आवाज आला ना, तो लगेच दरवाजा उघडून अगोदर बाहेर येतो खेळायला आणि सगळे म्हणजेच खुशी, दिव्यांका, वेदिका, शंभू सगळे खेळत होते। आणि मग त्याच्यानंतर माझ्या पप्पांनी हे फोटोज आणि व्हिडिओज काही पाठवले, कारण आज माझ्या सासरची यात्रा होती आणि तिकडे माझ्या मम्मी पप्पांना बोलवलं होतं। त्यांच्याशी फोनवर वगैरे बोलणं ते झालं आणि मग मला दुपारी स्टेटसला मी ठेवले होते काही व्हिडिओज, तर त्याच्यामुळे त्याच्यातून एक ऑर्डर आली होती, तर तीच मी इथे पॅक करत होती। ऑर्डर वगैरे पॅक करून ठेवली सांगितल्या आणि मग माझ्या कामाला मी लागली, कारण मी थोडं दुपारी आराम करत होती, तेवढ्यात मी विसरूनच गेली की मला आज बुकना कवर घालायचे आहेत, कारण उद्यापासून स्कूल चालू आहे। तर कवर्स वगैरे मी इतके दिवस घातलेच नाहीत आणि सॅटर्डे संडे तर पनवेलला गेला आमचा, तर इथे कवर वगैरे घालायचं काम चालू होतं आणि ह्यांना व्हिडिओ काढायला सांगितलं की हे ह्यांचं असंच चालू असतं, एकमेकाचेच व्हिडिओ काढत बसतात आणि खूप मजा मस्ती चालू असते ह्यांची। भांडणं तर एवढी चालू असते, ते उनो घेऊन बसतात खेळत आणि दोघंच एकमेकांशी भांडत बसतात। श्रीयू तर एवढा चिटिंग करतो ना, बापरे, खूप चिटिंग करतो। श्रीयू आणि शनई दोघं सेमच आहेत। तर त्याच्यानंतर माझ्या पप्पांनी हा एक व्हिडिओ पाठवला होता की माझी मम्मी तिकडे बसली होती आणि सासूबाई पण होत्या, बहुतेक ही बांगड्या घालून आली आहे। तर ही कधी बांगड्या घालत नाही जास्त करून, कारण तिला ना खूप दुखतं। नंतर ट्युशनमध्ये श्रीयूला आणायला गेली, तर बघते तर हा ट्युशनमध्ये तर नीट बसून अभ्यास करतो, पण घरातूनच जाताना नाटके असतात। नंतर रात्रीचं जेवण केलं आणि छान रसरशीत छोले बनवले होते डायरेक्ट कुकरला। जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की छोलेची रेसिपी तुम्हाला सांगेन। तर असा होता माझा आजचा दिवस। लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।